राम राम मंडळी, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे आणि त्यावर ते काय बोलले हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण 13 ऑगस्टपर्यंत स्थगित केलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न 13 ऑगस्टपर्यंत सोडवा, नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मंगळवारी म्हणजेच 23 जुलै रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन लावली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही, त्याऐवजी मी उपोषण स्थगित करतो. राज्य सरकारने 13 ऑगस्टपर्यंत आम्हाला आरक्षण द्यावं. खरं तर माझी इच्छा होती की मला सलाईन लावू नये, मात्र माझ्या सहकार्याने माझं ऐकलं नाही. त्यामुळे मी स्वतःहून उपोषण स्थगित करून सरकारला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की सलाईन लावून बेगडी उपोषण करण्याला काही अर्थ नाही. सलाईन लावून एका जागेवर पडून राहून मी उपोषण करणार नाही. मी असं केलं तर तो बेगडीपणा म्हटला जाईल. अशा प्रकारचं उपोषण मी करणार नाही. त्यापेक्षा मी असं उपोषण न केलेलं बरं. मी सलाईन लावून उपोषणाला बसल्याने सरकारला काही फरक पडणार नाही. उलट ते या उपोषणाला गांभीर्याने घेणार नाहीत. मनोज जरांगे पाटील पुढे काय करणार आहेत? तर जरांगे पाटील म्हणाले की सलाईन लावून इथे पडून राहण्यापेक्षा मी 10-12 दिवस महाराष्ट्रभर फिरेन, वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन मराठा समाजाची तयारी करेन, तिथे मोर्चे आणि रॅली काढण्याची तयारी करेन. सरकारमधील लोकांचा जीव त्यांच्या खुर्चीत आहे. ती खुर्ची कशी धोक्यात येईल त्यासाठी मी काम करणार आहे. मी ते पडून काय करणार? तसेच मी इथेच पडून राहिलो तर हे लोक मला सलाईन लावत राहणार. म्हणूनच मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या उपोषणाने समाजाला न्याय मिळेल की नाही हे माहीत नाही. तर महाराष्ट्रात पुन्हा ढवळून निघेल. म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणतात की पूर्ण महाराष्ट्र आता पिंजून काढायचं आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काही अर्थ नाही. त्याने सरकारला थोडीफार दमछाक होईल. परंतु मी आता हे आंदोलन स्थगित केल्यावर सरकारची दमछाक होणार नाही आणि ते देखील या आंदोलनाला किती गांभीर्याने घेतील हे मला माहीत नाही. कारण सलाईन लावल्यानंतर मला काही होणार नाही याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे ते गांभीर्याने काम करणार नाहीत. सलाईन लावल्यावर याच्या शरीरात काही होत नाही असा ते विचार करतील. मात्र मी सलाईन न लावता उपोषण चालू ठेवलं तर महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो. या मतावर मी आता आलो आहे. त्यामुळे मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर मी पुढच्या कामाला लागेन असं वक्तव्य मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे. तर मित्रांनो, काय वाटतंय की मराठ्यांना आरक्षण मिळेल का? मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या या पूर्ण होतील का? आपणास काय वाटते? आणि हे सध्या महायुतीचं सरकार हे मराठा आरक्षण देईल का, याबाबत तुम्हाला काय वाटते? जर देत असेल तर कमेंट करून आम्हाला कळवा. तसेच अशाच नवनव्या व्हिडिओसाठी आमच्या राम राम मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.